यस, और एक पहेली, शेल आहे माझी गोल गोल, अंग आहे माझे खूप खूप नाजूक, हात जर लावलं कोण गुड मॉर्निंग. मध्ये आणि अशा प्रकारे मी करतो माझ्या शरीराचे रक्षण. कोण आहे हा प्राणी? त्याला शेल असतो. गुड मॉर्निंग दीदी. कोणता प्राणी आहे? गुड मॉर्निंग श्रुती. शेर. शेल असतो म्हणजे त्याला पाठीवरती एकदम कडक असं कवच असतं त्याच्या पाठीवरती. शेर. शेर. दीदी शेर. शेर. शेर के पीठ में बड़ा सा शेल होता है क्या? बड़ा सा शेल होता है उसके पीठ में। कौन सा प्राणी? दीदी ऊंट. पानी में रहता है। दीदी ऊंट. पानी में रहता है। दीदी ऊंट. ऊंट. दीदी ऊंट. पानी में थोड़ी रहता है। दीदी फिश. त्याला कवच असतं. कछुआ दीदी कछुआ. कछुआ. कछुआला मराठीत फिश. कछुआला मराठीत काय म्हणतात? कासव. व्हेरी गुड. तर मुलांनो, आज आपण अशाच एका कासवाची आणि सश्याची एक सुंदरशी कविता पाहणार आहोत. आपण आपल्या क्लासच्या पहिलीमध्ये सश्याची एक सुंदर कविता पाहिली होती का नाही? कोणती कविता होती आठवते का कोणाला? सश्याची कविता येते का कोणाला? हँड रेज करायचा. कोणाला येते कविता सश्याची? ससा ससा दिसतो कसा. अच्छा दीप येते तुला? हा बोल. बोल दीप. दीप कविता बोलते, ऐकायचं सगळ्यांनी. एक कासव होता, तो चालत होता. तेव्हा एक ससा आला आणि बोलला काय कासव तितका लोक चालतात. तो बोलला मी फास्टच धावते ना. तर याला बोलतात फास्ट. आणि तो लय फास्ट धावत होता. नंतर बोलला याला बोलतात फास्ट. आणि नंतर कासवानी बोलला का तू माझं शिरेशन लावशील? नंतर बोलला नाही. नंतर एक भालू आला आणि बोलला म्हणजे तू भिजतेस. नंतर बोलला मी भिजत नाही. ओके, छान दीप. खूप छान गोष्ट सांगितली. आता आपण आपल्या क्लासमध्ये कासव आणि ससा काय करतोय आपल्या कवितेमध्ये, कोण जिंकलं आणि त्यांची शर्यत कुठपर्यंत धावण्याची होती ते आपण पाहूया. पहिल्यांदा मी नॉर्म्स तुमच्याशी शेअर करत आहे. अगोदर आपण क्लासचे नॉर्म्स पाहूया. मग क्लासच्या नॉर्म्स नंतर आपण मग पुढचा क्लास सुरू करू. तर मुलांनो, मराठी वर्गात तुमचं स्वागत आहे. आपण आता क्लासचे नॉर्म्स पाहतोय. तर आपल्या क्लासचे नॉर्म्स आहेत. आपण वेळेवर आहात सगळेजण रेडी. तरी पण सगळ्यांनी वेळेवर रेडी राहणं, क्लासमध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि तसं तुम्ही केलेलं आहे. आणि जर आपल्याला समजलं असेल तर तुम्ही थम्सअप करायचं आहे. इथे थम्सअप दिला आहे. आणि पूर्ण वेळ तुम्हाला माइक म्यूट करून ठेवायचा आहे. कारण जर कोणी बोलत असेल तर आपण आपला माइक अनम्यूट केला तर आपल्या वर्गाला त्याचा त्रास होतो. म्हणून आपलं माइक म्यूट असायला हवं. जेव्हा दीदी टॅग करेल तुम्हाला तेव्हा तुमचं माइक ऑन असायला हवं. आणि जेव्हा तुम्हाला काही विचारायचं आहे, प्रश्न विचारायचा असेल, डाऊट विचारायचा असेल तर हँड रेज करायचा. आणि टॅग सिस्टीम आहे. जर आपला टर्न झाला
तर आपण जेव्हा तुम्हाला दीदी टॅग करेल किंवा तुमचे मित्र टॅग करतील प्रश्न उत्तर देण्यासाठी, तेव्हाच तुम्ही आपला माईक अनम्यूट करायचा. आणि जे काही होत असेल, जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेण्यासाठी रेडी ठेवायचं आहे. तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन ऑफ दोन्ही करू शकता. सर्वस्वी तुमच्यावर आहे. जसं दीपनं सांगितलं आपल्याला गोष्ट सशाची, तर आपण आजही तशीच एक गोष्ट शिकणार आहोत. पण जेव्हा आपण गोष्ट शिकून झाली तेव्हा आपल्याला 5 ओळींचा शब्दांचा डोंगर बनवायचा आहे ससा आणि कासवांबद्दल वाक्य लिहून. तर आपलं हे आजचं ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला क्लासमध्ये करायचं काय आहे, 5 सेंटेन्सेस ससा किंवा कासवाच्या बद्दल आपल्याला लिहायचं आहे. तर जसं दीपनं सांगितलं, ससा आणि कासव दोघं मित्र होते. तसा ह्या पण गोष्टीमध्ये ते दोघं मित्र होते. पण दीप बोलला होता की ससा आणि कासवाची शर्यत कुठे लागली होती, झाडाला शिवण्याची लागली होती. पण इथे ह्या गोष्टीमध्ये सशाने शर्यत कोणती लावली है इजान? एक दोनों बातचीत कर रहे, ससा और कासव, ये दोनों किसको छूने की बात कर रहे हैं इस कहानी में? इजान, किस कहां तक दौड़ लगाने की? पेड़ तो नहीं दिख रहा है यहाँ पे, कहां तक जाना है उनको? यहाँ पे ओनली इजान बात करेगा। पानी तक दीदी, पानी तक मंदिर है यहाँ पे। ओके, तो या गोष्टीमध्ये बच्चों, मंदिर नहीं है। एक मिनिट, अभी देखो, हमने ये वाला देखा अभी, आता अपन नॉर्म्स पाहिले, फिर सारे नॉर्म्स हम भूल गए अभी के अभी बेटा, विसरले आपण नॉर्म्स सगळे. दीदीने फक्त इजानला टॅग केलं होतं की नाही, मग टर्न कोणाचा असणार, फक्त इजानचा. तर आता हा ससा काय करायचा, नेहमी शर्यत लावायचा आपल्या मित्राशी. मित्र कोण होता, कासव. तो कधी नदीपर्यंत धावायचा, कधी झाडाला शिवण्याची शर्यत लावायचा, कधी मंदिरात जाण्याची शर्यत लावायचा. तर या गोष्टीमध्ये त्याने मंदिरामध्ये जाऊन पहिल्यांदा कोण मंदिरात जातंय ही शर्यत लावली. आणि जसं आपण मंदिर, हा एकदम छोटासा मंदिर आहे यहाँ पे. ओके, तर अशा प्रकारे हा ससा हमेशा या कासवाची शर्यत लावायचा. आणि अशीच एक आता आपल्याला कविता दिली आपल्या पुस्तकामध्ये, पेज नंबर 71 वरती आहे. सॉरी, पेज नंबर 71 वरती आहे, 71. मिल गया. ओके, छान. तर पहा, 71 या कवितेमध्ये ससा आणि कासवाने कुठपर्यंत धावण्याची शर्यत लावली ते पाहू आपण. ओके राज, छान. कासारगावचे कासव, साबरगावचा ससा, रस्त्यात भेटले दोघे, ससा म्हणतो कसा, आपण लावू शर्यत, नदीपर्यंत धावू, पहिला पोचेल त्याला खूप मिळेल खाऊ. शर्यत झाली सुरू, कासव चालले हळू हळू, थट्टा करीत त्याची ससा लागला पळू. ससा म्हणणे मनाशी, धावतो मी भरभर, मी धावतो भरभर, थोडा थांबलो तरी माझाच पहिला नंबर. गवतात लोळे ससा, गेली झोप लागून, चालत चालत कासव पुढे गेले निघून. ससा झाला जागा, जोरात धावत सुटला, कासव नदी काठी, ससा झाला जागा, जोरात सुटला धावत, नदी काठी बसले होते हसत. पहा, आपली ही कविता काय सांगते, त्यांची शर्यत कुठपर्यंत धावण्याची लागली होती राज? ससा आणि कासवाची शर्यत कुठपर्यंत धावण्याची लागली होती लायबा? कहां तक दौड़ लगाना चाहते थे ये दोनों?
लायबा कुठपर्यंत धावण्याची शर्यत लागली होती? नदी किनारे म्हणजे नदीच्या काठी. खूप छान लायबा, थँक्यू. दीदी मंदिर मंदिर तो नहीं है बेटा, हमारे मंदिर देखो हमारे कविता में नदी है, नदी का किनारा है. नदी येस, आपल्या कवितेत नदीच्या किनाऱ्यापर्यंत धावण्याची शर्यत लागली होती. मी ज्या मुलांना टॅग करेन त्याच मुलांनी बोलायचं आहे. प्लीज आपण आपल्या क्लासचे नियम नेहमी लक्षात ठेवायचे आहे. आणि लायबाने छान उत्तर दिलं. नदीच्या काठापर्यंत पळण्याची शर्यत यांची लागली होती. आता पहा, आपल्याला इतके दिवस माहित नव्हते की हा कासव कुठल्या गावचा होता आणि ससा कुठल्या गावचा होता, आपल्याला माहित नव्हतं. आता मला सांगा, इथे कासवाचं गाव दिलंय. मी विचारते त्या मुलांनी सांगायचं बरं का, कासवाचं गाव काय आहे. कोण सांगेल कासवाचं? मीरा, कासव कोणत्या गावचे होते मीरा? पुस्तकात पहा, पुस्तकात. आणि कासव कोणत्या गावचे होते? पुस्तकात बघ. नदीतले. नदीतले. हे बघ, इथं त्याच्या गावाचं नाव दिलंय. श्रेयाने हँड रेस केला आहे. मीरा, लवकर सांग. बघ इथे वाच. कासर गावचे कासव. बघ, त्या गावाचं नाव पण दिलंय. कासव कुठल्या गावात राहत होता? कासर गावचे कासव. श्रेया, मग सशाचं गाव कोणतं होतं? श्रेया, साबरगाव. साबरगाव. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड जॉब. खूप छान. हा, साबरगाव होतं सशाचं गाव आणि कासारगाव होतं कासवाचं गाव, कासरगाव. What is now? मीरा, कळलं? I didn't catch कासव that. कुठल्या Could you गावचे? try again? कासरगावचे. आता पहा, शर्यत तर लागली नदी काठी जाण्याची आणि ह्यांची शर्यत आणि एक मिनिट, कोणाला विचारू मी आता? निजांचा नंबर झालेला आहे. लायबा, तेजल, जो जिंकणार होता त्याला काय मिळणार होतं? शर्यत जो जिंकणार होता त्याला काय मिळणार होतं? हे बघ, ह्याच्या ओळीमध्ये वाच. ह्या 4 ओळी वाच, तुला उत्तर मिळेल. तेजल वाटोरे, तेजल पुस्तकामध्ये तेजलचा टर्न आहे ना, तेजलला सांगू दे. तेजल, अच्छा, तेजलला आवाज जात नाही वाटतं. नियती पाटील. Yes, दीदी. शर्यत जिंकल्यावरती काय मिळणार होतं? दीदी खूप खाऊ. व्हेरी गुड, खूप छान. शर्यत जिंकल्यावर त्यांना खूप खूप खाऊ मिळणार होता. आता कार्तिक सांग मला, मी तुला विचारते. हळूहळू कोण चालत होते? कार्तिक, हळूहळू. कासव. शाबास बेटा. फैजल पटेल. फैजल, ससा कुठे झोपून गेला? खरगोश कहाँ सोया? फैजल, खरगोश सो गया है. कहाँ सोया? मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर. कुठे झोपून गेला ससा?
आराध्य सांग. व्हेरी गुड. गवतामध्ये. थँक्यू. थँक्यू बच्चा. झोपला. वेरी गुड. अभी किसका टर्न है? आरोही कांबळे. आरोही कांबळे. आरोही कांबळे. शेवटी कोण जिंकलं? शेवटी कोण जिंकलं? कोण? कासव. कासव जिंकला. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तर मुलांनो, आपण आता एकेकाने आपली कविता वाचून घेऊया. जियाना, जियाना, आपको ये पहले 4 लाइन पढ़ने हैं बेटा. ये पहली 4 लाइन पढ़ने हैं कविता के. पहले 4 लाइन पढ़ो. हाँ, जोर से पढ़ो. आवाज नहीं आ रही आपकी. जोर से पढ़ो. सगळ्यांनी लक्ष द्या. तुमचा पण नंबर कधीही येऊ शकतो वाचण्यासाठी. रस्त्यात भेटले दोघे ससा म्हणतो कसा. आता मी टॅग करते प्रणव पवारला. प्रणव पवार. प्रणव, बस बस बेटा, 4 लाइन बस. जियाना बस, 4 लाइन. जियाना, अभी आप 4 ही लाइन पढ़ना है. 4 लाइन पढ़ना है ओनली. बाकी अभी दूसरों का नंबर आएगा. 4 लाइन सबने पढ़ना है. अभी नंबर मैंने बोला था प्रणव पवार का. प्रणव पवार, जियानाने पहिल्या 4 ओळी वाचल्या. आता तू खालच्या या 4 ओळी वाचायच्या आहेत. प्रणव पवार. हा, आवाज. प्रणव पवार, आवाज येत नाहीये. आवाज आवाज येत नाहीये प्रणवचा. आपण तोपर्यंत विनयला घेऊया. विनय, विनय, विनय कांबळे, या 4 ओळी वाच बाळा. आपण लावू शर्यत. इथून पुढे वाच. आपण लावू शर्यत आहे ना, तिथून पुढे वाच. नदीपर्यंत आपण लावू शर्यत. हा, नदीपर्यंत. हा, धावू. नदीपर्यंत. हा, थँक्यू. खूप छान. अजून 2 ओळी आहेत. पोचेल. पोचायला. पोचेल. पोचेल. त्याला. त्याला. खूप. मेल खाऊ. खूप छान. एकदम सुंदर वाचलंस. आता प्रणव, रेडी आहेस का? वाचण्यासाठी रेडी आहेस प्रणव? आवाज येत नव्हता मगाशी तुझा. तोपर्यंत आपण घेऊया. दीपचा नंबर झालेला आहे. राजकुमार बेळे. राजकुमार बेळे, या 4 लाईन्स वाचायच्या आहेत तुला. आवाज येतोय का? राजकुमार, अनम्यूट कर. आवाज आ रहा है. प्रणव, आवाज येतो तुला आता? आवाज. ओके ओके, वाच बाळा. तोपर्यंत आपण राजकुमारला हे करूया. तुझं झाल्यावर मग त्याचा नंबर. हे वाच. शर्यत झाली सुरू. शर्यत झाली सुरू.
हा, शर्यत झाली सुरू. वाच. एक बुक घेतो म्हणते मला. ए पागल आवाज गेला बंद कर दे. प्रणव जाधव. प्रणव जाधव. प्रणव जाधव. ओके, आवाज येत नाहीये प्रणवला. पण आपण आता हे पाहूया. शर्यत सुरू झाली ससा आणि कासवाची, आणि ते धावायला लागले. आणि त्या दोघांनी जसं ससा नेहमीप्रमाणे खूप जोरात धावायचा आणि कासव हा माझा. हॅलो. ओके, तर प्रणव आपण इथे होतो ना. हा, तुझा नंबर होता रीडिंग साठी. शर्यत लागली, शर्यत झाली सुरू, इथून वाचायचं आहे तुला. प्रणव जाधव. शर्यत झाली. दिसत नाहीये. तुझ्या पुस्तकात बघ ना, पुस्तक आहे ना. नाही, पण मी बाहेर आलोय. अच्छा, बाहेर आलायस. बरं बरं, ठीक आहे, असू दे. मग पहा, मी तुझ्यासाठी वाचतेय. शर्यत झाली सुरू, कासव चालले हळू, थट्टा करीत त्याची, ससा लागला पळू. आता विनय झालाय, यतीचं झालंय, पलक राहिलीय. पलक, या 4 ओळी वाच. पलक. ससा म्हणे मनाशी, इथून सुरू कर. ससा म्हणे मनाशी, मी तो भरभर थोडा थांबलो तरी माझाच पहिला नंबर. थँक्यू. अपूर्वा. अपूर्वा, या 4 ओळी वाचायचे तुला आता. अपूर्वा, हे वाचायचं. अनम्यूट कर अपूर्वा. गवतात ससा लोळे, हे वाचायचं आहे. मी बोलू. अपूर्वाचा नंबर. प्रणव, तू अपूर्वाच्या नंतर. हा, अपूर्वाच्या नंतर प्रणव पवार. गवतात ससा लोळे. अपूर्वा. हा, इथे गवतात ससा लोळे. अपूर्वाचा आवाज येत नाहीये व्यवस्थित. प्रणव, तू सुरू कर, आपण नंतर देऊया टर्न अपूर्वाला. गवतात ससा लोळे सुरू कर इथून. प्रणव पवार. गेली लागून, गेली झोप लागून. चालत 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 कासव पुढे गेले. निघून. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान बाळा. मीरा. मीरा, शेवटच्या 4 ओळी वाचायचा. शेवटच्या 4 ओळी. करायची आहे. ससा झाला जागा, इथून सुरू करायचं. ससा झाला जागा. झाला जागा. जोरात सुटला. धावत कासव
नदी काठी बसले होते हसत. ओके, आता मुलांनो आपण रीडिंग तुम्ही सगळ्यांनी घरी करायची. आता आपण रीडिंगचं ऍक्टिव्हिटी इथं थांबूया. आपण आता पुढे जाऊया की या ससा आणि कासवानी काय काय पराक्रम केले पुढे. आता पहा, जसं आपल्याला माहित आहे ससा खूप जोरात धावायचा आणि कासव हळूहळू चालायचा. आणि सशाने त्याची खूप थट्टा केली की तू खूप हळू चालतोस, मीच जिंकणार यावेळी पण. बोलत होता की नाही आपल्या कवितेमध्ये कासवाला. ससा म्हणाले मी धावतो भरभर, थोडा थांबलो तरी माझाच पहिला नंबर. हा ससा कासवाला नेहमी चिडवायचा. कोण बोलते? तर अशा प्रकारे हा ससा, हा बोला. इसका वीडियो बताओ क्या है? हाँ, एक मिनट बेटा. अभी देखो, ससा गवतामध्ये लोळत बसला आणि कासव त्याच्या जवळून निघून गेला. आणि अशा प्रकारे कासवाने ती नदी काठीपर्यंत जाण्याची शर्यत जिंकलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या कवितेमध्ये आपण कासव कसा होता ते पाहिलं, ससा पण कसा होता ते पाहिलं. तर आपल्याला या दोघांचे जसे गुण आहेत तशा प्रकारे आपल्याला यांच्याबद्दल 5-5 ओळी लिहायच्या आहेत. जसं आपण असं लिहू शकतो, एक ससा होता. ससा सागर गावात राहत होता. ससा आणि कासव मित्र बनले. अशा प्रकारे आपल्याला हे 5 वाक्य असे लिहायचे आहेत. त्याआधी आपण थोडस सशाबद्दल एक हे करूया. हे पहा, पहिल्या याच्यामध्ये ससा आणि कासवाची जशी शर्यत लागली होती. आता मला एकेकाने सांगायचं आहे सशाचे गुण. ठीक आहे, आतापर्यंत कोण नाही बोललं त्याने बोलायचं आहे. सार्थक वीर. मी अचानक कोणाचंही नाव घेईल, सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. सार्थक वीर. नेहा रावत. नेहा आप हो क्या? सशाचा रंग कसा आहे नेहा? नेहा मैं बोलू क्या बोलना? मैं बोलू. एक मिनिट बाळा, मी येते तुझ्याकडे. चैत्रा इस खरगोश का रंग कौन सा है? ग्रीन. खरगोश का. दीदी मैं बोलू का? वाइट है. वाइट है. यस, पांढरा. तो हम लिखेंगे इसको पांढरा. यस, हम लिखते हैं पांढरा रंग. सशाचा कसा रंग आहे? पांढरा. पांढरा. कसा आहे ससा? पांढरा. बरं, अजून काय आहे सशाचा गुण? ससा कसा धावत होता? आराध्या, ससा कसा धावतो? जोरात. पहा, ससा कसा धावतो? जोरात, एकदम जोरात. विजय भंडारी. विजय अनम्यूट हो जाओ. विजय कुमार.
सस्याचा अजून कोणता गुण होता? यस टीचर। ये जो खरगोश था और कैसा था? बहुत घमंडी था या फिर बहुत अच्छा था, कैसा था? विजय कुमार, अच्छा था। अच्छा था। अच्छा, इस कविता में इस खरगोश को कैसे दिखाया गया है? वो बहुत घमंडी था ना? वो बोल रहा, वो किसको चिढ़ाता था? कछुए को चिढ़ाता था। मैं कितना भी मतलब सो जाओ या कुछ भी हो जाओ, इसका मतलब ससा कैसा था? आलसी था। ससा मराठी मध्ये आपण जर बोललो तर काय होणार? आळशी। ससा कसा होता? आळशी, आळशी होता। बरं, अजून एक सशाचा गुण कोणता होता सांगा बरं? अजून एक गुण सशाचा कोणता? विनय, दीदी कौन बोल रहा है? दीदी हाँ बोलिए, कभी खत्म होगी। हो जाएगी। सशाचा अजून कोणता गुण होता? अपूर्वा, अच्छा, आपण सशाचा अजून एक गुण लिहूया, मग आपण कासवाचा गुण लिहूया। अजून कोणता गुण होता सशाचा बरं? कसा होता ससा? पांढरा होता, तो जोरात धावायचा, आळशी होता, अजून कसा होता? झोपाळू होता की नाही? खूप झोपायचा की नाही? झोपाळू। ससा कसा होता? झोपाळू। आता आपण सशाचे गुण पाहिले, तर आता आपण पाहूया कासवाचे गुण। आता मला सांगा, कासव कसा होता? हा जो कासव आहे तो कसा होता? नियती, यस दीदी। कासव कसा होता? आळशी होता। कासव आळशी होता? हो दीदी। कासव आळशी होता का? दीदी हा, नहीं। कसा होता? मेहनती होता, खूप मेहनती होता। कासव कसा होता तो? कासव मेहनती होता, म्हणूनच त्याने शर्यत जिंकली ना। दीदी सॉरी। इट्स ओके बच्चा, काय नाही काय नाही। कार्तिक गजभरे, अजून मला सांग, कासव कसा होता? कसा चालायचा तो? टीचर हलू हलू। हळू। कासव हळू चालायचा। बरं, अजून कासवाचा कोणता गुण होता? अजून कासवाचा कोणता गुण होता? तो नेहमी चालत असायचा ना? दीदी कासव खूप हुशार होता। हुशार होता, व्हेरी गुड। कासव कसा होता? हुशार होता, म्हणूनच तो नेहमी शर्यत जिंकायचा आणि तो खूप मेहनती होता, हुशार होता, हुशारही होता तो, म्हणून तो हमेशा शर्यत जिंकायचा। हुशार होता, व्हेरी गुड, खूप छान। कासव हुशारही होता। तर अशा प्रकारे आपण त्यांचे गुण पाहिले। आता आपण पाहूया, जसं आपल्याला माहित आहे की ही शर्यत कोणी जिंकली। आता ही शर्यत कोणी जिंकली होती? नदीच्या काठापर्यंत जाण्याची टीचर कासव। कासव। तर मुलांनो, अशा प्रकारे या कासवाने नेहमीप्रमाणे आपली शर्यत जिंकली। आता आपण एक टास्क आहे, आपल्याला आपली वही काढायचं आहे। वही काढायचं आणि कासव आणि ससा, कोणी तुम्ही कासवाबद्दल लिहू शकता किंवा सशाबद्दल लिहू शकता। या दोघांबद्दल आपल्याला शब्दांचा डोंगर बनवायचा अशा प्रकारे। हे पहा, इथं दिले ना, एक ससा,
एक ससा होता. ससा साबर गावात राहत होता. ससा आणि कासव मित्र बनले. अशा प्रमाणे 5 वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. आता तुम्ही सुरू करू शकता. आता करा बरं. चला डोंगर बनवा शब्दांचा. तुम्ही कासवाबद्दल पण लिहू शकता. कोण कोण लिहितंय पाहते मी. विनय रेडी आहे. आराध्या, पायल, पलक, सगळ्यांनी शब्दांचा डोंगर बनवा बरं. असं एक ससा होता. ससा साबर गावात राहत होता. ससा आणि कासव मित्र बनले. तुमच्या मनाचे वाक्य लिहायचे आहेत तुम्हाला. आता पूर्ण नाही झालं तर तुम्ही नंतर पूर्ण करून मला पाठवा. आता मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती 2 वर्कशीट पाठवणार आहे. मुलांनो, मी हे शेअरिंग स्टॉप करते आता. तुम्ही लिहा. आणि आपला आज होमवर्क मध्ये मी एक गूगल फॉर्म पाठवणार आहे. चैत्रा, समझ में आ रहा है मैं बात कर रही हूँ क्या? मैं क्या बोल रही हूँ आपको समझ में आ रहा है? मैंने अभी बोला, अभी हमारा क्लास यस क्लास अभी खत्म होता है. हम होमवर्क में एक गूगल फॉर्म भरने वाले हैं. जो कभी हमने आज कविता देखी है, पढ़ी है, उसी के बारे में गूगल फॉर्म है. जैसे ससा किस गांव का था, कासव किस गांव का था, ये जो रेस लगी थी कहाँ तक दौड़ने की लगी थी, ऐसे सवाल होंगे वहां पे. तो उस सवालों को आपको पूरा करना है, क्लिक करना है, लिखना है. और एक वर्कशीट है जो लाइव वर्कशीट है प्राणियों के बारे में, उसको कंप्लीट करके आपको स्क्रीनशॉट भेजना होगा. और आपको गूगल फॉर्म का स्क्रीनशॉट भेजने की कोई जरूरत नहीं है. आप जैसे लिखोगे वैसे दीदी को पता चल जाएगा कि आपने कितने सवाल सही लिखे हैं, कितने गलत लिखे हैं, आपको कितने पॉइंट्स मिले हैं, सारा मुझे पता चल जाएगा. तो अभी हम अपनी मीटिंग एंड करते हैं. अभी हमारी क्लास की टाइम भी खत्म हो चुकी है. तो सबको होमवर्क समझ में आया कैसे करना है? ये और अभी हमें क्या करना है? अभी तुरंत क्या करना है? शब्दों डोंगर बनाना है. डू नाउ में क्या करना है? अभी शब्दों का पहाड़ बनाना है. जैसे ससा, एक होता ससा. इस तरह से 5 वाक्य अभी बनाने हैं. और अभी मैं 5 मिनट में आपको गूगल फॉर्म भेजती हूँ, उसको आप सॉल्व करोगे. तो हमें ये वाला शब्दों का डोंगर भी बनाना है. ठीक है जियाना, समझ में आया? दीदी, यस मैम.